एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चपाती की भाकरी ह्या दोन प्रश्नांचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल एका जेवणात, एक तर चपाती ठेवा, नाहीतर भाकरी ठेवा, नाहीतर भात ठेवा. तिन्ही पदार्थ एकत्र आले की सत्यानाश ठरलेला. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. तुम्ही रोजच्या जेवणात पोळी चपाती खातच असता, गव्हाच्या पिठाची खात असता. गहू हे त्याच प्रदेशात चालतात ज्या प्रदेशात त्याची शेती केली जाते. तुम्ही जर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश मधला काही भाग, उत्तराखंड मधला काही भाग, दिल्ली ह्या भागात जर राहत असाल तर तुम्हाला गव्हाची चपाती खायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही कोकण प्रदेशात राहत असाल, मुंबई किंवा गोवा या भागामध्ये जर राहत असाल, कोकणामध्ये जर तुम्ही राहत असाल, समुद्र किनाऱ्याच्या जवळ राहत असाल, जिथे गहू पिकत नाही अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल आणि जर तुम्ही चपाती खात असाल तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्ती आहे, तुमचं कफाचे आजार वाढण्याची शक्यता जास्ती आहे, संधिवात होण्याची शक्यता जास्ती आहे, जाडी वाढण्याची शक्यता जास्ती आहे, अवरोध होण्याची शक्यता जास्ती आहे, कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता जास्ती आहे, रक्तात दोष निर्माण होण्याची क्षमता या गव्हांमध्ये आहे. गहू आयुर्वेदानुसार हा अत्यंत मधुर रसाचा सांगितलेला आहे, अत्यंत पौष्टिक आहे. ज्यांचा अग्नी चांगला आहे अशाच लोकांनी गहू खायचा. आणि ज्यांच्या प्रदेशामध्ये, प्रदेश म्हणजे आपण जिथे राहतो, आपला जन्म, आपला कर्म जिथे आहे तिथे जर तो गहू तयारच होत नसेल तर तो गहू तुम्हाला पचणार नाहीये. तुम्ही पंजाबमध्ये जर जा तर तुम्हाला मक्के की रोटी, पूर्वी मक्के की रोटी होती, आता ती गव्हाची रोटी व्हायला लागली. कारण आता गव्हाची शेती पंजाबमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते. गहू हा थंड प्रदेशामध्ये पिकणारं एक धान्य आहे आणि त्या धान्याचा शरीरावर होणारा परिणाम हा त्या जमिनीमधनं येणारा असतो. आता आपल्याकडे मध्य प्रदेशमध्ये देखील गहू होतो, इंदोरमध्ये गहू होतो, इकडे पुणा, नाशिक या भागामध्ये देखील गव्हाची शेती केली जाते. कोल्हापूर साईडला सुद्धा घाट माथ्यावर जिथे हवा थंड आहे तिथे गव्हाची शेती होते. जर समुद्र सपाटीला राहणार असू, कोकण प्रदेशात राहणार असू तर गव्हाच्या शेतीची आवश्यकता इथे भासत नाही, कारण इथे गहू होतच नाहीये. गव्हाचं रोप असतं की वेल असतो हे सुद्धा माहित नाही. त्याची काढणी, त्याची जोडणी, त्याची मळणी कशी करायची हे आम्हाला तांदळाप्रमाणे माहित नाही. मग गहू पचायला देखील हलका होत नाही, तो जडच राहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू असे इंग्रजी म्हण आहे. आपल्याला ज्या प्रदेशात जे देवाने जन्माला घातलंय त्या प्रदेशातलं अन्नधान्य आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. कोकणामध्ये राहत असाल, समुद्र किनाऱ्याच्या जवळ राहत असाल, जगाच्या पाठीवर कुठेही हाच नियम लागू पडतो ना. आयुर्वेद असा एक कॉमन प्रोटोकॉल तयार करून ठेवतो. दुष्य देशम बलम कालम वयम प्रकृतीम अनलहा सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथग्विधः. ह्या वेगवेगळ्या अवस्थांचा विचार करून आपल्याला पथ्य, औषध यांचा विचार करायचा असतो. त्याच्यामध्ये देश नावाचा जो मुद्दा सांगितलाय तो प्रदेश या स्वरूपामध्ये आहे. भौगोलिक प्रदेश, तिथलं वातावरण कसं आहे, तिथली हवा कशी आहे, तिथलं पाणी कसं आहे, तिथले ऋतू कसे आहेत, या सगळ्यांचा विचार करायचा असतो. भात हे जे धान्य आहे हे कोकणातलं मुख्य धान्य आहे. पावसाळी हवेमध्ये, वर्षा ऋतूमध्ये या भाताची शेती होत असते. भाताला पाणी भरपूर लागत असतं. त्याच्यानंतर ते दसऱ्याच्या दरम्यान पिकलेलं असतं. म्हणजे हा जो काल जातो वर्षा ऋतूपासून दसऱ्यापर्यंतचा, याच्यामध्ये भातावर सूर्याचे प्रकाश किरण देखील खूप चांगल्या रीतीने आलेले असतात. अन्नाचं पचन होण्याची क्षमता देखील या अग्नीमध्ये असते, बऱ्यापैकी अग्नीमध्ये असते. आणि त्यामुळे तुम्हाला भात हा सहज साध्य होऊ शकतो. कोकणामध्ये तुम्ही भात किंवा भाताची भाकरी किंवा भाताच्या पिठापासून तयार केले जाणारे आंबोळी, घावन, धिरडं ह्यासारखे प्रकार, थालीपीठ, वडे चालू शकतात. इवन आमच्याकडे रव्याचा शिरा जो असतो हा तांदळाच्या रव्याचा सुद्धा शिरा केला जाऊ शकतो. अगदी सत्यनारायणाच्या पूजेच्या कथेमध्ये देखील याचा उल्लेख आलेला आहे. जिथे गहू पिकत नाहीत तिथे तांदळाचा रवा वापरला तरीही चालतो. तांदळाच्या प्रकारामध्ये तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या चिकवड्या पण चालतील किंवा तांदळाच्या पिठाचे पापड सुद्धा चालतील, तांदळाच्या पिठाचे लाडू सुद्धा चालतील. त्याला तंबीट असं म्हटलं जातं. कर्नाटक या भागामध्ये जास्ती आहे. चायनीज लोकांमध्ये तांदूळ भरपूर प्रमाणात वापरला जातो. गव्हाची तिथे उत्पादनच होत नाही. त्यामुळे चायनीज सेंटर कुठेही असतील तुम्हाला रोटी मिळणार नाही. तिथे हक्का नूडल्स मिळतील, राईसचे वेगवेगळे प्रकार मिळतील वेगवेगळ्या नावाने, परंतु रोटी मिळणार नाही. का मिळणार नाही? कारण त्यांच्या देशामध्ये ते पिकत नाही.
ते आपल्या सगळ्या नियमांना फॉलो करून असतात. आम्ही सगळं ग्लोबलायझेशनच्या नावाखाली सगळं सोडून दिलेलं आहे. मुद्दा काय होता, आमच्या जेवणात रोज जर गहू असेल तर रोज तुम्ही पुरणपोळी खाताय, रोज तुम्ही गोड पदार्थ खाताय, रोज तुम्ही श्रीखंड खाताय, इतका मधुर रस तुमच्या शरीरात जर तयार होत असेल तर पुढे जाऊन हे डायबिटीसचं कारण असू शकतं. कारण डायबिटीसच्या सूत्रामध्ये आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्योदक आनुपरसहा पयांसी नवान्न पानम गुणवैकृतम च प्रमेय हेतू कफकृच्च सर्व. हा जो कफकृच्च सर्व जो आहे यामध्ये गहू येतो. मधुर रसाचा आहे, पचायला जड आहे, थंड प्रदेशात तयार होणारा आहे आणि ते खाल्ल्यानंतर शरीरावर परिणाम सुद्धा तसेच दिसत असतात. त्यामुळे गव्हाच्या चपातीपेक्षा तांदळाची भाकरी अधिक चांगली. कोकणामध्ये भाकरीमध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी आहे. ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे, बिलेट्स आता सगळे मिळतात, त्यांची भाकरी आपल्याला मिळू शकते, नाचण्याची भाकरी मिळू शकते. तुम्ही ज्या प्रदेशात आहात, ज्या प्रदेशातलं जे धान्य असतं ते तुमच्यासाठी चालू शकतं. आता गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ किंवा भाकरीचं पीठ यांच्यातला फरक समजा लक्षात घेतला, तुम्ही गव्हाचं पीठ असं त्या मळून 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 घेतलं, हात असे लडबडीत जातात, सगळं चिकचिकीत होऊन जातं. त्याच्यातलं ग्लुटेन जे असतं ना, हे त्रास देणारं असतं. आणि तुम्ही भाकरीचं पीठ तुम्ही असं फिरवा आणि गोळा तयार करा, हाताला अजिबात चिकटत नाही. म्हणजे न चिकटण्याचा गुणधर्म सगळ्या भाकरीच्या पिठांमध्ये आहे, जो गव्हामध्ये नाही. आणि हा जो चिकटण्याचा गुणधर्म आहे, भाकरी भाजून झाल्यानंतर, चपाती भाजून झाल्यानंतर, पोटात गेल्यानंतर देखील तो तसाच काम करणार आहे. म्हणजे पोटात गेल्यानंतर देखील या गव्हातलं ग्लुटेन हे आतमध्ये चिकटायला मदत करणार आहे. आणि आयुर्वेदानुसार चिकटायला जे मदत करतात जे स्त्रोतरोधाचं कारण आहे, कॉन्स्टिपेशनचं कारण आहे, कुठेही आतमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं सुद्धा ते कारण असू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार जर केला तर चपातीपेक्षा भाकरी ही कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. चपाती ही एकदाच भाजली जाते तव्यावर दोन्ही बाजूने, पण एकदाच, अग्नीचा संपर्क एकदाच तव्यावर. परंतु भाकरी जी असते, भाकरीमध्ये 2-3 प्रकार असतात. आता तुम्ही तंदूर रोटी जर घेतली तर ती डायरेक्ट त्या तंदूरला आतल्या बाजून चिकटवली जाते, डायरेक्ट निखाऱ्याच्या उष्णतेवर भाजली जाते. ही चपाती, ही भाकरी जी आहे ही पचायला एकदम हलकी आहे. नंतर भाकरीचा दुसरा प्रकार जो असतो, हा तव्यावर एकदा परतून घ्यायची आणि तवा बाजूला ओढायचा आणि जो गॅस किंवा जी चूल असेल पेटलेली, त्याची जी धग असेल त्या धगीवर ही भाकरी जी आहे ही दोन्ही बाजून अशी फुगवून घ्यायची, टम्म अशी फुगते. आणि खरपूस खमंग भाजलेली भाकरी, त्याच्यावर लोण्याचा गोळा, आहा, दुसऱ्या कोणत्याही भाजीची पण गरज लागत नाही. नुसत्या लोण्याबरोबर ती भाकरी जरी खाल्ली, अप्रतिम चवीची असते. मीठ आणि भाकरी आणि त्याच्यावर लोणी किंवा तूप हे पण एकदम चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं. ती भाकरी अशी उघडायची, आतमध्ये थोडासा कांदा घालायचा, थोडासा टोमॅटो घालायचा, चाट मसाला थोडासा टाकायचा, थोडासा तिखट मसाला घालायचा आणि मीठ जर घातलं तर त्याचा रोल करून घेतला. अरे, भाकरीची फ्रँकी किती सुंदर लागते. कच्च पाहिजे. तुम्ही बटाट्याची भाजी जरी आत भरलीत ना तरी चालते, त्याच्यात सॉस घाला, म्हणजे ती फ्रँकी या नावाने काहीतरी त्याला कापड नाही, आधी कागद विगत गुंडाळा तर मस्त पैकी होऊन जाईल. चपाती आणि भाकरी ह्यांच्या भाजण्यामध्ये देखील फरक पडत असतो, ते आपण बघितलंच. भाकरी जर तुम्ही तव्यावरनं काढून डायरेक्ट गॅसवर भाजलीत तर त्याच्यातही दोष निर्माण होत असतो. गॅस मधनं येणारी जी फ्लेम असते, निळ्या रंगाची जी फ्लेम असते, त्यामध्ये काही वायू जो जळत असतो, तो वायू देखील त्या भाकरीमध्ये शोषला जाणार आहे. त्यामुळे निखाऱ्याच्या उष्णतेवर तयार झालेली भाकरी ही केव्हाही सर्वोत्तम असते. निखारे थोडेसे बाहेर काढून घ्यायचे, तो तवा आपलं काम करतच असतो आणि जे निखारे बाजूला असतात त्याच्यावर ती भाकरी अशी बाजूला अशी लवंडून असते, भिंतीला टेकल्यासारखी, ती भाकरी आणखीन खमंग लागते. आणि भाकरी खाताना अशी चुरडून खायची असते, कुस्करून खायची असते. हाताने कुस्करायची, त्याच्यावर छान डाळ घालायची किंवा भाजी घालायची, मस्त कुस्करायची. आणि भात जसं आपण आमटी भात जेवतो तसा ह्या भाकरी भात किंवा तसं ही भाकरी आणि भाजी किंवा भाकरी आणि आमटी असं जर एकत्र कुस्करून काला करून जर खाल्ला, अरे वा, क्या बात है. तुम्ही ज्या पद्धतीत प्रेझेंट करत असता त्या पदार्थाचे मूळ गुणधर्म काय आहेत हे जर तुम्ही लक्षात घेतलेत तर आपल्याला त्याचे परिणाम दिसणार आहेत. भाकरी पोटात गेल्यानंतर डिसइंटिग्रेट व्हायला वेळ लागत नाही, कारण ती मुळात चिकटणारीच नसते आणि म्हणून त्याला ती आणखीन चिकटू नये म्हणून वर त्याच्यावर कच्चं तेल घातलं जातं, लोणी घातलं जातं, हेही तेवढंच चांगलं आहे. चपातीला सुद्धा लोणी तेल वरनं घातलं जातं. भाजलेल्या पदार्थांवर तेल आणि शिजवलेल्या पदार्थांवर तूप, हा आपला फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ह्या चपातीला देखील तेल लावल्याशिवाय ही चपाती खायची नाही. तव्यावर लावलेलं तेल चपातीला चालत नाही. तव्यावरनं खाली उतरवायचं आणि मग तेल लावायचं, ते फायदेशीर असेल. तव्यावर तेल घातलं की ते तेल जळून जातं,
फ्री रॅडिकल्स वेगळे झाले की कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. छोटासा बदल असतो. तव्यावर तेल घालू नका. खाली उतरल्यानंतर चपातीला वरनं तेल लावलं तर चालू शकेल. पण थंड प्रदेशामध्ये घाटमाथ्यावर जर राहत असाल तरच चपाती चालेल, नाहीतर भाकरीला पर्याय नाही. तांदळाचे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत, अनेक जाती आपल्याकडे प्रजाती आहेत. या सगळ्यांचा वापर युक्तीने करायचा. आता बासमती तांदूळ जो पंजाबमध्ये होतो तो कोकणामध्ये नाही चालणार. कोकणामध्ये इथे जो तयार होणारा भात असतो, इंद्रायणी असेल, बाजऱ्याचा घनसाळ असेल, हे जे तांदूळ आहेत, हे जे जवळ आहेत, हे तांदूळ आमच्यासाठी जास्ती चांगलं काम करत असतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चपाती की भाकरी ह्या दोन प्रश्नांचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल, एका जेवणात एक तर चपाती ठेवा, नाहीतर भाकरी ठेवा, नाहीतर भात ठेवा. तिन्ही पदार्थ एकत्र आले की सत्यानाश ठरलेला. नमस्कार.